वारकऱ्यांसाठी नेहमी एक पाऊल पुढे असणारे श्रीमंत वारकरी न्यूज। पेशवाईचा लढा सुरू आहे। ती पेशवा सरकार ईव्हीएम फ्रॉड करून आली, याच्यामुळे जनतेचा काही सोर्स होत नाही त्यांना। अक्षरशः आदेश आहे त्यांना मारा। आज आमचा शहीद सूर्यवंशी शहीद झाला, एवढा सज्जन सोजवळ विद्यार्थी होता। 31 मुलं महिला अक्षरशः त्यांना मारलेले असतात। महिलांना पुरुष पोलिसांनी मारले आणि सर्व होत असताना हे झाल्याच्या नंतर देखील पीएम रिपोर्ट मध्ये आलं की डेथ ड्यू टू शॉक ड्यू टू मल्टिपल इंजुरीज, जास्त मारांमुळे मृत्यू झाला। तरी पेशवा सरकार म्हणते की नाही, याचं खोटं आहे। तर अटॅकाला ज्यानं संविधानाचं इथं विटंबना केली तो मनोरुग्ण आहे असं म्हणून हे सगळं सायलेंट करत आहे। त्यामुळे ईव्हीएम फ्रॉडमुळे आलेल्या सरकारमुळे सुव्यवस्थित नसल्यामुळे ते भयानक आणखी पुढे जाणार। त्यामुळे आमची डिमांड आहे की शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांना 1 करोड रुपये मुआवजा मिळाला पाहिजे, घरच्यांना एक नोकरी। आणि या धक्क्यामुळे आमचे लोकनेते वाकोडे बाबा देखील यामध्ये शहीद झालेले आहेत। त्यांच्या घरी देखील 1 करोड रुपये मुआवजा, सरकारी नोकरी, हे देखील आमची डिमांड आहे। कारण डिमांडचं लक्षण देतात तोंडाला पानं पुसण्यासारखे 10 लाख रुपये देऊन आम्हाला हे करत आहेत। आणि ज्या ठिकाणी जर आपण पेशव्यांचे जर काही मृत्यू झाले तर 1 करोड त्यांच्या घरात एक सरकारी नोकरी, असा भेदभाव देखील भारतात सुरू आहे। त्यामुळे दादा आमचं तुमच्या पुढे हेच म्हणणं आहे की हे जो मुद्दा आमचा लढा आहे, हा लढा देखील आपण आपल्या खांद्यावर घेणं आवश्यक आहे। आणि या जनतेला तुम्ही न्याय देऊ शकता म्हणून तुम्ही हा आवाज उचलणं त्यानुसार आवश्यक आहे। आणि त्याच्यावरती 103 म्हणजे त्याच्यावर 103 म्हणजे मृत्यूचा गुन्हा पहिले 302 होता, एवढाच नाही। मला गरिबाची जाण, मी गरिबीतून आलो आणि गरिबाचा लढा लढतोय। हे उभं राज्य आपलं बघतो। मी जे आता भाईंकडून ऐकलं सोमनाथ भाईच्या बद्दलचे झालेले, त्यांच्याबद्दल त्यांच्यावर झालेले पोलिसांकडून वाद, पोलिसांनी त्यांच्यावरती जाणून बुजून केलेली मारहाण, एक आकसापोटी केल्यासारखी ती मारहाण। कारण कुठल्याही आतापर्यंत आईने सांगितलं तसं की महाराष्ट्रात आणखीन अशी गोष्ट घडलीच नाही की कस्टडीमध्ये माणूस त्याला मृत्यू पावला आहे। जर पोलीस इतका अमानुषपणे मारहाण करत असली तर मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी त्यांना अजिबात पाठीशी घातला नाही पाहिजे। त्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे, नसता मराठी सुद्धा रस्ता देते तुमच्या न्यायासाठी। शेवटी जातीच्या पलीकडचा हा विषय, कोणाचं तरी लेकरू गेलंय, कोणाच्या तरी आईला प्रचंड दुःख आहे। या राज्यातल्या सत्ताधाऱ्यांनी अशा घटनेकडे जातीतून न बघता, जसे तुम्ही स्वतःच्या लेकराकडे बघता तसे दुसऱ्याच्या लेकराकडे बघण्याचं काम केलं पाहिजे। मी या ठिकाणी जाहीरपणाने गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना सांगतो की ज्या कुटुंबाच्या सगळ्या मागण्या, या मागण्या तुम्ही तातडीनं मार्गी काढा। आणि जर यांनी कमी जास्त केलं तर मी तुमच्या सोबत आहे, तुम्हाला जाहीरपणाने शक्य देतो। या सगळ्या मागण्या या कुटुंबाचं जाहीरपणानं म्हणणं तसे रिपोर्ट पण आहे की मारहाणीत मृत्यू झाला, मग तुम्ही अटॅक आला कसा म्हणू शकता? जर रिपोर्ट तशी असती तर एक जबाबदार मुख्यमंत्री म्हणून, गृहमंत्री म्हणून तुमची जबाबदारी की या कुटुंबाला न्याय देणं। मी एका शब्दातच सांगतो की या ज्या कुटुंबाच्या सगळ्या मागण्या, या सगळ्या मागण्या मान्य होईपर्यंत मी तुमच्यासोबत, मी हटत नाही। आणि मी एकदा शब्द दिला तर मी मागे सरकत नाही। आपला माझा धंदा थोडा वेगळा, मी भाषणं करायला, कसले धंदे करायला कुठं जात नाही। कारण मी गरिबाची जाण बघितलेली, अडचणी बघितलेल्या आहेत। मुख्यमंत्र्यांना या परभणीच्या नगरीतून जाहीरपणानं सांगतो की सूर्यवंशी भैयाला न्याय मिळाला पाहिजे। सगळे आरोपी कोण आहेत त्यांना जेलमध्ये टाका, यांना कठोर शिक्षा सगळ्यांना झाली पाहिजे। ज्या काय पूर्ण मागण्या, या मागण्या तातडीनं मार्गी काढा। आणि मी या मागण्यासोबत आहे, तुमच्यासोबत। तुम्ही कधी पण सांगा, आम्ही तुमच्यासोबत आहे। कधी एकटं स्वतःला समजू नका, कधी एकटं समजू नका। तुमचं कृत हे आमचं पण आहे। आणि मुख्यमंत्र्यांना, सरकारला सुद्धा या विषयावरती आता आज किंवा उद्या किंवा आजच गाडीत बसलो तर मी सगळा विषय त्यांना सांगतो। कारण हे गरजेचं आहे, न्याय घेणं गरजेचं आहे। नाही दिला मग यांना रस्त्यावरची लढाई काय असते
हे आपण शिकू आणि आपण एकदा दोनदा यांना शिकले आहे. त्यामुळे मी जास्तीचं भाषण काय ठोकत नाही, भाषण मला येत नाही, पण दुःखाची जाण मात्र मला आहे. आम्ही सुद्धा तुमचेच मित्र आहेत, तुमचेच लेकर आहेत. आपण सगळे एक आहेत. या राज्यातली जनता आणि मुख्यमंत्रीच सांगते, मुख्यमंत्रीच हमेशा भाषणात सांगते की राज्य सगळं मोकळं आहे, मी सगळं